Good morning, all. Good morning, ma'am. Good morning, ma'am. All students are present. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. Okay. So, in today's lecture, we are going to learn remaining compound from the chapter of hypoglycemic agent. So, last two lecture मध्ये आपण introduction with classification आपण in detail सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. इन्सुलिनचे इंट्रोडक्शन असेल, डायबिटीज मलायटिस काय आहे ह्या डिसीज वरती डिस्कशन असेल. सो क्लासिफिकेशन पण आपण इन डिटेल बघितलेलं आहे. इथून पुढे आपल्याला ड्रग लर्न करायचे आहेत. त्याचे इन डिटेल इट्स फिजिको केमिकल प्रॉपर्टी युजेस स्ट्रक्चर आपल्याला बघायचे आहे. तर आजच्या लेक्चरला आपण रिमेनिंग ड्रग कव्हर करूयात. लेट्स सी द स्लाइड. Second drug is glibenclamide. It's a chemical name. Chemically, it is 5-chloro-N in bracket 2,4 in bracket 4 in bracket cyclohexyl carbamoyl sulfoxymoyl bracket close phenyl bracket close ethyl bracket close dash 2-methoxybenzamide. This is the chemical name of a glibenclamide. Once again, listen it carefully. Glibenclamide's chemical name. So, in that it is a 5-chloro-N in bracket 2 in bracket 4 in bracket cyclohexyl carbamoxyl sulfamoxyl bracket close phenyl bracket close ethyl bracket close dash 2-methoxybenzamide. It's a physicochemical property in that it is a white crystalline powder and odorless. It is a slightly soluble in water and sparingly soluble in chloroform. So physicochemical property मध्ये आपण color, odor, taste and solubility हे points write down करतो. In that color, it is a white color and odor is odorless, taste is a tasteless, and solubility, it is a slightly soluble in water and sparingly soluble in chloroform. So this is the physicochemical property of a glibenclamide. Next, it's a uses. So in that uses, it is recommended that it should be taken along with the diet and exercise for the treatment of a type 2 diabetes. सो हे जे ग्लिबेनक्लेमाइड आहे ते आपण टाइप 2 डायबिटीज झाल्यानंतर रेकमेंड करतो किंवा प्रिस्क्राईब करतो. सो डायट विथ प्रॉपर डायट आणि एक्सरसाइज त्याच्यासोबत आपण सांगतो हे ड्रग प्रिस्क्राईब केल्यानंतर. सो व्हॉट इज मीन बाय टाइप 2 डायबिटीज मलायटस? It is occur in adult. More adult. Okay. More information. Can you tell me? Above ages and It is called as non-insulin dependent. ओके, व्हेरी गुड. अजून काय सांगता येईल टाइप 2 मध्ये? Family history. जनरेट झालेला. Type 2 diabetes have a family history of this condition. ओके, फॅमिली हिस्ट्री मुळे किंवा जेनेटिक फॅक्टर मुळे टाइप 2 डायबिटीज मलायटस होतं. By insulin ओके ओके. सो ग्लिबेनक्लेमाइड हे टाइप 2 डायबिटीज मलायटसच्या ट्रीटमेंट मध्ये यूज केलं जातं. दिस इज द युजेस. नेक्स्ट आहे stability and storage condition. It is a sensitive to light. It is a stored in tightly closed container. So हे ड्रग जे आहे ते लाईटला सेन्सिटिव्ह आहे, त्यामुळे आपल्याला टाइटली क्लोज्ड कंटेनर मध्ये ठेवायचं आहे. इट इज फाउंड टू बी स्टेबल व्हेन स्टोर्ड ऍट एम्बियंट टेम्परेचर. जर हे एम्बियंट टेम्परेचरला पण स्टेबल असलेलं आपण बघतोय की हे ड्रग एम्बियंट टेम्परेचरला पण स्टेबल राहते. सो तिथे टेम्परेचरची कंडिशन मेन्शन केलेली आहे 25 ± 1 डिग्री सेल्सिअस. सो 25 डिग्री सेल्सिअस और
26 डिग्री सेल्सिअसला आपल्याला हे ठेवायचं आहे, हे ड्रग स्टोअर करायचं आहे, ॲज वेल ॲज अंडर द रेफ्रिजरेटर. सो रेफ्रिजरेटर मध्ये पण आपण ठेवू शकतो. इथे टेम्परेचर ची कंडिशन बघा, 4 प्लस ऑर मायनस 0.5 डिग्री सेल्सिअस. सो 4 डिग्री सेल्सिअस और 5 डिग्री सेल्सिअसला आपल्याला हे ड्रग स्टोअर करायचं आहे. दिस इज द स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंडिशन. नेक्स्ट आहे फॉर्म्युलेशन. सो फॉर्म्युलेशन मध्ये इट इज अवेलेबल ॲज अ टॅबलेट विथ अ डोस ऑफ 1.5 mg, 2.5 mg और 5 mg. फॉर्म्युलेशन मध्ये टॅबलेट फॉर्म मध्ये अवेलेबल आहे विथ द डोस. डोसची रेंज डिफरंट आहे, 1.5 mg, 2.5 mg और 5 mg. नेक्स्ट आहे पॉप्युलर ब्रँड नेम. सो पॉप्युलर ब्रँड नेम मध्ये फर्स्ट आहे ॲफेडेक्स, सेकंड आहे ॲव्हिग्लिन, थर्ड आहे बिटॅनेक्स अँड फोर्थ आहे बायोनिल अँड लास्ट आहे डायबिटा. दीज आर द पॉप्युलर ब्रँड नेम. ॲफेडेक्स, ॲव्हिग्लिन, बिटानेस, बायोनिल अँड डायबिटा. These are the popular brand name. Okay, next drug बघा, drug number 3, that is a glibenciride. So glibenciride, it is a long acting drug. glibenciride कसा आहे, long acting drug आहे from the third generation under the class of sulfonyl urease. हे जे ड्रग आहे ते वर्क कसं करतं, सो ऍक्शन कशी दाखवणार आहे हे ड्रग. इट इज अ स्टिम्युलेट द सिक्रेशन ऑफ इन्सुलिन ग्रॅन्युल्स फ्रॉम द पॅनक्रियाटिक बीटा सेल्स बाय ब्लॉकिंग द एटीपी सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनल. त्याच्यामध्ये हे जे ड्रग आहे ग्लिबेनपिराइड, सो हे ड्रग इट्स अ फार्माकोलॉजिकल ऍक्शन काय आहे, हे काय करणार आहे, ब्लड ग्लुकोज लेवल काय करणार आहे, लोअर करणार आहे. सो हे लोअर कसं केलं जाईल, हे इन्सुलिनचं सिक्रेशन इन्क्रीज करतं किंवा त्या सिक्रेशनला स्टिम्युलेट करतं. पॅनक्रियाटिक बीटा सेलला स्टिम्युलेशन दिलं की ते काय करतात, इन्सुलिन सिक्रेट करतात. सो दिस इज द इट्स अ फार्माकोलॉजिकल ऍक्शन. नेक्स्ट आहे इट्स अ केमिकल नेम. सो स्ट्रक्चर स्क्रीन वरती आहे, राईट डाऊन इट्स अ स्ट्रक्चर. इट्स अ केमिकल नेम. इट इज अ केमिकली 4 ethyl 3 methyl N 2 in bracket 2 in bracket 4 in bracket 4 methyl cyclohexyl bracket close carbamoyl sulfomoyl bracket close phenyl bracket close ethyl bracket close dash 5 dash oxa dash 2 hydro dash pyrrole dash 1 dash carboxamide. This is the chemical name. So once again I will tell the chemical name. It is a its a chemical name is 4 dash ethyl dash 3 methyl dash N in bracket 2 in bracket 4 in bracket 4 methoxy cyclohexyl bracket close carbamoyl sulfomoyl bracket close phenyl bracket close ethyl bracket close dash 5 dash oxo dash 2 hydro dash pyrrole dash 1 dash carboxamide. Next आहे it's a physicochemical property. It is a practically insoluble in water. It has been reported that glibenciride has a melting point 207 degree Celsius. So physicochemical property मध्ये solubility सांगितलेली आहे. It is a practically insoluble in water and its ideal melting point 270 degree Celsius. So color व्हाईट आहे, ऑर्डर ऑर्डरलेस आहे, टेस्ट टेस्टलेस आहे. नेक्स्ट आहे युजेस. So uses मध्ये it is a medicine used for the treatment of type 2 diabetes. It is used with the proper diet and exercise to control high blood glucose level. So हे टाइप 2 डायबिटीस mellitus मध्ये आपण यूज करतोय. सो आताच आपण टर्म डिस्कस केली होती की टाइप 2 डायबिटीस mellitus हे अडल्ट मध्ये आपल्याला बघायला मिळतं आफ्टर एज ऑफ 40. फॅमिली हिस्ट्री असल्यामुळे जेनेटिक फॅक्टरमुळे टाइप 2 डायबिटीस mellitus मोस्टली होतो. त्यानंतर टाइप 2 डायबिटीस mellitusला नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस mellitus म्हटलं जातं. ओके, सो
प्रॉपर डायट आणि एक्सरसाइजने आपण काय करतोय हे म्हणजे मेडिसिन प्रिस्क्राईब केल्यानंतर त्यांना प्रॉपर डायट आणि एक्सरसाइज करायला लावतोय फॉर द कंट्रोल ऑफ हाय ब्लड ग्लुकोज लेवल. दिस इज द यूज. नेक्स्ट आहे स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंडिशन. इन दॅट इट इज स्टोर्ड इन अ कूल ड्राय प्लेस ॲट अ रूम टेम्परेचर अँड केप्ट अवे फ्रॉम लाईट अँड मॉइश्चर. सो स्टॅबिलिटी आणि स्टोरेज कंडिशन मध्ये कसे ड्रग स्टोअर करायचे आहे, लाईट पासून प्रोटेक्ट करायचे, मॉइश्चर पासून प्रोटेक्ट करायचे, कूल अँड ड्राय प्लेस वरती आपल्याला हे ड्रग स्टोअर करायचं आहे. नेक्स्ट आहे फॉर्म्युलेशन. सो द रेकमेंडेड स्टार्टिंग डोस और इनिशियल डोस इज 1 to 2 mg orally once a day, whereas in case maintenance dose there is increase in 1 or 2 mg increment based on glycemic response. Similarly, maximum dose is 80 mg per day. So formulation मध्ये orally आपण काय करतोय, हे ड्रग देतोय. सो टॅबलेट फॉर्म मध्ये अवेलेबल आहेत आणि डोस इनिशियल डोस किती आहे 1 to 2 mg एवढा डोस आपण प्रिस्क्राईब करतो वन्स इन अ डे. जर पेशंटला जास्ती गरज असेल तर मॅक्झिमम आपण 8 mg पर्यंत पर डे एवढा डोस आपण देतोय. सो इन्क्रीमेंट करताना आपण 1 to 2 mg मध्ये इन्क्रीमेंट करून आपण ग्लायसेमिक रिस्पॉन्स फर्स्टली आपण चेक करतोय आणि त्यानुसार डोसची फ्रिक्वेन्सी आपण इन्क्रीज करतोय. सो दिस इज द फॉर्म्युलेशन. फॉर्म्युलेशन मध्ये मार्केटमध्ये ओरल टॅबलेट मध्ये फॉर्म मध्ये अवेलेबल आहे आणि इनिशियल डोस मध्ये लिहायचं आहे तुम्हाला. इनिशियल डोस इज 1 to 2 mg, मॅक्झिमम डोस रेंज इज 8 mg पर डे. इन्क्रीमेंट, सो ग्लायसेमिक रिस्पॉन्स चेक करून आपण इन्क्रीमेंट करतो. इन्क्रीमेंट करताना 1 to 2 mg एवढी इन्क्रीमेंट आपण करून देतोय. नेक्स्ट आहे इट्स अ पॉप्युलर ब्रँड नेम. सो पॉप्युलर ब्रँड नेम इन दॅट इट इज अ Amaryl, Azolix, Deotac, Tandemac. These are the popular brand name. So Amaryl, Azolix, Deotac, Tandemac. These are the 4 popular brand name. So here the third drug. So third drug चं नेम काय आहे? स्टुडंट आहे का लक्ष? Pramipiride. Right. Okay, next drug is pioglitazone. Pioglitazone, write down its a structure. It is a thiazolidine. Okay, हे कोणत्या क्लास अंडर ड्रग येते? इट इज अ thiazolidinediones क्लास ऑफ अ ओरली ऍक्टिव्ह हायपोग्लायसेमिक एजंट. मीन्स टॅबलेट फॉर्म मध्ये हे ड्रग अवेलेबल आहे. कोणत्या क्लास अंडर येते? thiazolidinediones क्लास. नेक्स्ट आहे इट्स अ केमिकल नेम. सो केमिकल नेम मध्ये इट इज केमिकली 5 in bracket 4 dash in bracket 2 in dash in bracket 5 ethyl pyridine dash 2 dash YL bracket close ethoxy bracket close phenyl bracket close methyl bracket close dash 1,3 thiazolidine dash 2,4 diones. These are the chemical name. So chemical name मध्ये it is 5 dash in bracket 4 dash bracket 2 dash bracket 5 ethyl pyridine dash 2 YL bracket close ethoxy bracket close phenyl bracket close methyl bracket close dash 1,3 thiazolidine dash 2,4 diones. After that, physicochemical properties in that it is a white crystalline powder, odorless. It is a slightly soluble in anhydrous ethanol, very slightly soluble in acetone, acetonitrile, and practically insoluble in water. It is occur as a hydrochloride salt. So physicochemical property मध्ये कलर आहे व्हाईट कलर, ऑर्डरलेस, टेस्टलेस. त्यानंतर नेक्स्ट आहे सोल्युबिलिटी. सो सोल्युबल इन
anhydrous ethanol, very slightly soluble in acetone, acetonitrile आणि insoluble in water. आणि हे हायड्रोक्लोराइड दॅट इज HCl साल्ट मध्ये आपल्याला बघायला मिळतं. नेक्स्ट आहे इट्स युजेस. सो युजेस मध्ये इट इज रेकमेंड टू यूज अ pioglitazone for the treatment of a type 2 diabetes mellitus along with a proper diet and exercise. So it may be administered with a metformin or insulin. So uses मध्ये काय सांगितलंय, टाइप 2 डायबिटीस मलायटसच्या ट्रीटमेंट मध्ये आपण हे ड्रग यूज करतोय आणि त्याच्यासोबत आपण प्रॉपर डाएट आणि एक्सरसाइज पेशंटला सांगतोय. अनदर कॉम्बिनेशन थेरपी मध्ये आपण मेटफॉर्मिन सोबत किंवा इन्सुलिन सोबत आपण हे ड्रग प्रिस्क्राइब करतोय. दॅट इज अ pioglitazone. So pioglitazone it may be prescribed with the metformin drug or with the insulin in the combination therapy. Next आहे stability and storage condition. So in that it is thermodynamically stable. It is stored in a cool, dry place at a controlled room temperature. The container is kept tightly closed and protected from light, moisture and humidity. So stability and storage condition मध्ये थर्मोडायनेमिकली कसं आहे, स्टेबल आहे. सो त्यामुळे आपल्याला हे कसं स्टोअर करायचं आहे, रूम टेम्परेचरला स्टोअर केलं तरी चालतं. सो तरी पण आपल्याला प्रिकॉशन काय घ्यायचे आहेत की लाईट, मॉइश्चर किंवा ह्युमिडिटी पासून आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे. टाइटली क्लोज्ड कंटेनर मध्ये ठेवायचं आहे. ड्राय प्लेस वरती ठेवायचं आहे. कूल अँड ड्राय प्लेस वरती आपल्याला मेंटेन करायचंय. रूम टेम्परेचरला ठेवलं तरी चालतं. नेक्स्ट आहे फॉर्म्युलेशन. फॉर्म्युलेशन मध्ये इट इज अवेलेबल ॲज अ टॅबलेट फॉर ओरल ऍडमिनिस्ट्रेशन containing 50 mg, 30 mg or 45 mg of pioglitazone. सो हे जे ड्रग आहे ते आपल्याला वेगवेगळ्या डोस रेंज मध्ये अवेलेबल असताना दिसतं. ओरली आपण हे घेतोय. सो दॅट इज फॉर्म्युलेशन मध्ये टॅबलेट फॉर्म मध्ये अवेलेबल आहे आणि डोसची रेंज आहे 50 mg, 30 mg, 45 mg एवढ्या डोस मध्ये अवेलेबल आहे. ओके. सो पॉप्युलर ब्रँड नेम. सो पॉप्युलर ब्रँड नेम मध्ये फर्स्ट बघा ऍक्टोस, बायोग्लिटा, डायविस्टा अँड डिओटॅक. दीज आर द पॉप्युलर ब्रँड नेम. ऍक्टोस, बायोग्लिटा, डायविस्टा अँड डिओटॅक. नेक्स्ट ड्रग इज, okay, let's see the drug number 5, ripaglinide. Okay, tell me ripaglinide comes under which class? Meglitinides. Okay, meglitinide. And another example of a meglitinide class is yes, Netiglinide. नेटिग्लिनाइड. ओके, रिपाग्लिनाइड हे मेग्लिटिनाइड क्लास अंडर येणारा ड्रग आहे. सो ह्याची ऍक्शन कशी आहे, शॉर्ट ऍक्टिंग insulin secretagogues which act by a binding to pancreatic beta cell to stimulate the release of insulin. इन्सुलिनचा रिलीज करण्यासाठी हे आपण ड्रग यूज करतोय. त्याच्यामध्ये पॅनक्रियाटिक ज्या बिटा सेल्स आहेत त्यांना स्टिम्युलेट केलं जातं. नेक्स्ट आहे इट्स अ केमिकल नेम. राईट डाऊन इट्स अ स्ट्रक्चर. केमिकल नेम इट इज अ 2 dash ethoxy dash 4 dash in bracket 2 dash in bracket 1 R bracket close 3 dash methyl dash 1 dash in bracket 2 piperidine dash 1 dash YL phenyl bracket close butyl bracket close amino bracket close
dash 2 dash oxyethyl bracket close benzoic acid. So this is the chemical name. Next आहे, it's a physicochemical property in that it is a poorly water soluble. It is a white to off-white crystalline powder with melting point 126 degrees Celsius to 128 degrees Celsius, and it is a odorless. So physicochemical property मध्ये आपण color, odor, taste and solubility. So color कसा आहे, ऑफ व्हाईट कलर आहे और व्हाईट कलर. नेक्स्ट ऑर्डर मध्ये ऑर्डरलेस, टेस्ट मध्ये टेस्टलेस. आफ्टर दॅट इट्स अ सोल्युबिलिटी. सो सोल्युबिलिटी मध्ये पुअरली सोल्युबल इन वॉटर. सो वॉटर मध्ये कमी सोल्युबल होते. आफ्टर दॅट इट्स अ मेल्टिंग पॉइंट. आयडियल मेल्टिंग पॉइंट 126 डिग्री सेल्सिअस टू 128 डिग्री सेल्सिअस एवढ्याचा मेल्टिंग पॉइंट आहे. नेक्स्ट आहे इट्स युजेस. सो युजेस मध्ये बघा, it is used alone or with other medication to control high blood sugar level along with the proper diet and exercise. It has a rapid onset and short duration of action. So uses मध्ये सांगितलेलं आहे की आपण कॉम्बिनेशन थेरपी मध्ये पण यूज करू शकतो. कशासाठी यूज करू शकतो? कंट्रोल हाय ब्लड ग्लुकोज लेवल और शुगर लेवल. आणि त्याच्यासोबत आपण पेशंटला प्रॉपर डाएट आणि एक्सरसाइज पण सांगायचं आहे. आणि या ड्रगचा रॅपिड ऑनसेट ऑफ ऍक्शन आहे, म्हणजे हे ड्रग घेतल्यानंतर ह्याची फास्ट ऍक्शन आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर शॉर्ट ड्युरेशन ऑफ ऍक्शन. सो शॉर्ट ड्युरेशन ऑफ ऍक्शन म्हणजे ते ड्रग बॉडीमध्ये जास्त काळासाठी राहणार नाहीये. सो रॅपिड ऍक्शन शो करते, त्यामुळं त्याचं मेटाबॉलिझम पण फास्ट होते. सो शॉर्ट ड्युरेशन ऑफ ऍक्शन ड्रग आहे. सो यूज मध्ये इट इज यूज इन अ टाइप 2 डायबिटीज मेलाइटस. सो ट्रीटमेंट टाइप 2 डायबिटीज मेलाइटसच्या ट्रीटमेंट मध्ये आपण हे ड्रग यूज करतोय, रॅपिग्लिनाइड. नेक्स्ट आहे इट्स अ स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंडिशन इन दॅट इट इज अ स्टोर्ड इन अन एअर टाइट कंटेनर ॲट अ रूम टेम्परेचर बिटवीन 50 to 25 डिग्री सेल्सिअस. स्टॅबिलिटी आणि स्टोरेज कंडिशन मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की रूम टेम्परेचर वरती आपण ठेवू शकतो. स्टील टेम्परेचरची एक रेंज दिलेली आहे 50 to 25 डिग्री सेल्सिअस, आणि एअर टाइट ठेवायचं आहे. दॅट इज अ क्लोज्ड कंटेनर मध्ये आपल्याला ठेवायचं आहे, आणि लाईट आणि मॉइश्चर पासून आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे. नेक्स्ट आहे फॉर्म्युलेशन. सो फॉर्म्युलेशन मध्ये द स्टार्टिंग डोस ऑफ रेपाग्लिनाइड टॅबलेट इज अ 0.5 to 4 mg which is administered before meal. सो हे जे ड्रग आहे ते टॅबलेट फॉर्म मध्ये अवेलेबल आहे. ओरली आपण ऍडमिनिस्ट्रेशन करणार आहे. सो रॅपाग्लिनाइड टॅबलेट 0.5 to 4 mg एवढ्या डोस रेंज मध्ये स्टार्टिंग डोस और इनिशियल डोस मध्ये आपण घेतोय. सो बिफोर मील आपल्याला हे घ्यायचं आहे. द मॅक्झिमम डेली डोस शुड नॉट एक्सीड 60 mg पर डे. सो 60 mg 16 mg पर डे एवढा आपल्याला डोस मॅक्झिमम इथं आपण प्रिस्क्राईब करू शकतो. ह्याच्यापेक्षा जास्त डोस इन्क्रीज करायचा नाही. नेक्स्ट आहे पॉप्युलर ब्रँड नेम्स. सो पॉप्युलर ब्रँड नेम्स मध्ये फर्स्ट इज अ युरेपा, नेक्स्ट इज अ नोवोनॉर्म, and third is a Prandin, and fourth is a Rapilin. These are the popular brand name. First is a Urepa, next is a Novonorm, third is a Prandin, and last is a Rapilin. These are the popular brand name. So next drug is, okay, let's see the drug number 6. So drug number 6, that is a glyphosate. Glyphozoins. These are the newly developed class of oral hypoglycemic agent. So glyphosolins include canagliflozin, dapagliflozin, and empagliflozin. They act by inhibiting sodium glucose co-transporter 2, that is a SGLT2, located in the renal tubular
of the kidney which are responsible for reabsorbing glucose back into the blood. So these drugs were approved by FDA for the treatment of type 2 diabetes mellitus since 2013. So हे जे ड्रग आहे ते नवीन क्लास मधलं ड्रग आहे. सो कोणत्या क्लास अंडर येणार आहे? सल्फोनाइल सल्फोनाइल युरिएज मधला आहे का हे ड्रग? क्लासिफिकेशन मध्ये चेक करा कोणत्या क्लास मधलं ड्रग आहे हे. Oral hypoglycemic agent. Glycemic agent. ओरल हायपोग्लायसेमिक तर सगळेच इफेक्ट सगळेच हे ड्रग जे आहेत ते ओरल हायपोग्लायसेमिक एजंटच आहेत. पण जे आपण क्लास बघितले 8 क्लास, सो 8 क्लास मध्ये GLT2 inhibitors. SGLT2 CST2 inhibitor. येस SGLT2 ह्या क्लास मध्ये येतं ना. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. अनदर एक्झाम्पल काय आहे त्या क्लास मधलं? Canagliflozin and Canagliflozin, dapagliflozin, empagliflozin. ओके. सो हे जे ड्रग आहे SGLT2 क्लास अंडर जे ड्रग आहेत ते न्यूली डेव्हलप झालेले ओरल हायपोग्लायसेमिक एजंट आहेत. सो प्रिव्हियसच्या सिलेबस मध्ये क्लासिफिकेशन मध्ये हे ड्रग नव्हते. सो इथून पुढे जे आहेत ते न्यूली डेव्हलप झालेले आहेत. हे टाइप 2 डायबिटीस मलायटस साठी यूज केले जाणारे ड्रग आहेत. ट्रीटमेंट मध्ये आपण हे प्रिस्क्राईब करतो. सो सिन्स 2013 पासून हे ड्रग आपण प्रिस्क्राईब करतोय. सो FDA अप्रूव्ड ड्रग आहेत. ह्याच्यामध्ये तिन्हीचे पण जर तुम्ही बघितलं नोट्स मध्ये पण 3 ड्रग्सचे पण स्ट्रक्चर अवेलेबल आहेत. आणि हे जे 6 नंबरचे जे ड्रग आहे ग्लिफाझोइन्स. सो इट्स केमिकल नेम बघा. इट इज अ केमिकली इन ब्रॅकेट 1S ब्रॅकेट क्लोज डॅश 1,5 डॅश अनहायड्रो 1 C in bracket 3 in bracket 5 dash in bracket 4 dash fluorophenyl bracket close thiophene dash 2 dash YL bracket close methyl bracket close next आहे 4 methyl phenyl bracket close D glucitol. These are the this is the chemical name of a drug glyphazoins. So next it's a physicochemical property. Physicochemical property मध्ये एवढेच आहे. These are soluble in water. फक्त solubility डिस्कस केलेली आहे. वॉटर मध्ये हे ड्रग सोल्युबल आहे. नेक्स्ट आहे इट्स युजेस. So uses मध्ये it is used for the treatment of a type 2 diabetes mellitus. Sometimes it can be used along with the insulin to treat type 1 diabetes mellitus. So हे जे ड्रग आहे ते मोस्टली आपण टाइप 2 डायबिटीस mellitusला ट्रीट करण्यासाठी यूज करतो. पण इन्सुलिन सोबत जर कॉम्बिनेशन थेरपी मध्ये इन्सुलिन सोबत जर ह्याला प्रिस्क्राईब केलं तर डेफिनेटली हे टाइप 1 डायबिटीस mellitusला सुद्धा ट्रीट करतं किंवा बरं करतं. सो नेक्स्ट टाइप 1 डायबिटीस mellitus. टेल मी अबाउट टाइप 1 डायबिटीस mellitus. Child मध्ये type And adult diabetes mellitus. creating cells are destroyed to autoimmune mediated reaction. ओके. मोस्टली ऑब्झर्वड इन Children and Children. ओके. सो त्याला आपण या टाइप 1 डायबिटीस mellitusला अजून काय म्हणतोय सब नेम? diabetes mellitus. Onset diabetes. ओके. insulin dependent diabetes mellitus or juvenile onset diabetes mellitus. त्यानंतर ह्याच्यामध्ये टाइप 1 डायबिटीस mellitus मध्ये काय होते? पॅनक्रियाटिक ज्या बीटा सेल्स आहेत त्या डिस्ट्रॉय होत आहेत. ऑटोइम्युन रिएक्शन मुळे मेडिकेटेड रिएक्शन मुळे त्यामुळे इन्सुलिन प्रॉपर प्रिपेअर पण होत नाही आणि सिक्रेट पण होत नाही. सो टाइप 1 मध्ये पण आपण ट्रीटमेंट मध्ये हे ड्रग यूज करू शकतो. ग्लिफाझोइन्स.
नेक्स्ट आहे स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंडिशन. इट शुड बी स्टोर्ड इन कूल अँड ड्राय प्लेस अँड कंटेनर इज केप्ट टाइटली क्लोज्ड अँड प्रोटेक्ट फ्रॉम लाईट. सो रूम टेम्परेचर वरती आपल्याला स्टोअर करायचं आहे हे ड्रग. सो कूल प्लेस वरती किंवा ड्राय प्लेस वरती आपल्याला हे ड्रग स्टोअर करायचं आहे. लाईट आणि मॉइश्चर पासून प्रोटेक्ट करायचं आहे. टाइटली क्लोज्ड कंटेनर मध्ये स्टोअर करायचं आहे. नेक्स्ट आहे फॉर्म्युलेशन. सो फॉर्म्युलेशन मध्ये the recommended starting dose is 5 mg orally once daily and maintenance dose is 10 to 25 mg once daily. So starting dose किंवा initial dose किती आहे या ड्रगचा 5 mg एवढा आपण orally देते. So orally आहे it means it is available in tablet form. So tablet form मध्ये available आहे 5 mg initial dose आहे आणि increased dose frequency किती आहे किंवा maximum dose frequency is 10 to 25 mg once daily. Next आहे it's a popular brand name. So Fraxiga and Invokana, these are the popular brand name. Fraxiga and Invokana. Next आहे drug number 7, gliptins. So this is the last drug. Write down its structure. Drug number 7. Gliptins. So gliptins are the new class of oral hypoglycemic agent. Gliptins include sitagliptin, vildagliptin, saxagliptin. They produce their action by inhibiting dipeptidyl peptidase 4-DPP enzyme that degrade an inactive glucagon like a peptide 1 GPL1, whereas GPL1 stimulate insulin secretion and decreases glucagon secretion. So जसं आपण बघतोय की ग्लुकॅगॉन हे कधी आपल्याला बघायला मिळतं ज्यावेळेस ग्लुकोज जर बॉडीमध्ये एक्सिस झालेला असेल तर इन्सुलिन काय करते, इन्सुलिन जेवढं बॉडीला रिक्वायर्ड आहे तेवढंच ग्लुकोज फक्त सेल्स आणि टिश्यू पर्यंत पोहोचवते आणि रिमेनिंग अमाऊंट मधलं जे काय ग्लुकोज आहे ते ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लुकागॉन मध्ये करतं आणि ज्यावेळेस बॉडीला गरज असेल म्हणजे आपण फास्टिंग कंडिशन मध्ये ज्यावेळेस असतो, ज्यावेळेस आपण उपास करतो, ज्यावेळेस आपण फूड इंटेक घेत नाही त्यावेळेस या ग्लुकागॉनचं कन्व्हर्जन परत ग्लुकोज मध्ये होतं. सो हे जे ड्रग आहे ते ड्रग काय करते, इन्सुलिनचं सिक्रेशन स्टिम्युलेट करते, इन्सुलिन बॉडीमध्ये सिक्रेट करायला स्टार्ट करते. ऑल्सो जे पण ग्लुकागॉन या कंडिशन मध्ये जे पण शुगर आहे त्या शुगरला परत ग्लुकोज मध्ये कन्व्हर्जन करून युटिलाइज करते आणि नेक्स्ट ग्लुकागॉन जे काय कन्व्हर्जन होणार आहे ते कन्व्हर्जन डिक्रीज करते. सो जेवढा ग्लुकोज अवेलेबल आहे तेवढा प्रॉपर युटिलायझेशनचं काम करते आणि इन्सुलिनला स्टिम्युलेट करते. म्हणजे पॅनक्रियाटिक बीटा सेलला स्टिम्युलेशन दिलं की ते काय करणार आहेत, इन्सुलिन सिक्रेट करणार आहे. दिस इज द फार्माकोलॉजिकल ऍक्शन ऑफ अ ग्लिप्टिन. सो नेक्स्ट इट्स अ फिजिकोकेमिकल प्रॉपर्टी. So physicochemical property मध्ये these drugs are soluble in water and organic solvent such as ethanol, DMSO and dimethyl formamide, that is DMF, and sitagliptin is a white to off-white crystalline non-hygroscopic powder. So physicochemical property मध्ये color, odor test and solubility. So color कसा आहे, सिटाग्लिप्टिनचा कलर सांगितलेला आहे, इट इज अ व्हाईट और ऑफ व्हाईट कलरचा आहे, 9 हायग्रोस्कोपिक पावडर आहे अँड इट्स ऑर्डरलेस अँड टेस्टलेस. त्यानंतर हे जे ड्रग आहे ते कशामध्ये सोल्युबल आहे, वॉटर मध्ये किंवा ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये सोल्युबल आहे. सो ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये एक्झाम्पल इथेनॉल, DMSO अँड डायमिथाइल फॉर्मामाइड, that is a DMF. So this is the solubility. Next it's a uses. So uses मध्ये बघा. So uses, these are indicated as a adjust to diet and exercise to improve glycemic control in adult with a type 2 diabetes mellitus. So use मध्ये type 2 diabetes mellitus मध्ये आपण हे यूज करतोय ट्रीटमेंट मध्ये. नेक्स्ट आहे स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंडिशन. दीज आर स्टोर्ड इन अ टाइटली क्लोज्ड कंटेनर ऍट 20 to 25 डिग्री सेल्सिअस. नेक्स्ट आहे फॉर्म्युलेशन. फॉर्म्युलेशन मध्ये द नॉर्मल डोस vildagliptin tablet is a 50 mg taken twice in a day. 50 mg
टॅबलेट आपण दिवसातून 2 वेळा प्रिस्क्राईब करतोय. सो ओरल फॉर्म मध्ये अवेलेबल आहेत. ओरल फॉर्म्युलेशन दॅट इज अ टॅबलेट फॉर्म मध्ये अवेलेबल आहेत. नेक्स्ट आहे सिटाग्लिप्टिन रेकमेंडेड डोस इज 25 to 100 mg once in a day and sexagliptin recommended dose is 2.5 mg or 5 mg once in a day. So this is the formulation and dose range or dosage. Next आहे it's a popular brand name. So popular brand name मध्ये Eucres and Galvus. These are the popular brand name. Eucres and Galvus. Popular brand name आहे त्याचे. So this is the last drug from the hypoglycemic agent. Okay. Do you have question on these bit? कोणाला काही डाऊट आहे का या बीट वरती? जे पण आपण स्टार्टिंग पासून लर्न केलेलं त्यामध्ये. No, ma'am. ओके. बॉईज मध्ये कोणाला काही डाऊट आहे? No, madam. No, ma'am. Okay, then we will stop here.